नमस्कार मित्रांनो, किशोर कदम ब्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जात आहोत रत्नागिरीहून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पावसगावची ग्रामदेवता आई नवलादेवीच्या देवळात। पावस एसटी स्टँडला आल्यावर गौतमी नदीच्या पुलावरून काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्यालगत हे मंदिर दिसून येतं। मित्रांनो, जांभा दगडापासून तयार केलेलं प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं। पहा किती भव्य आणि सुबक मंदिर आहे। इथला परिसर देखील अतिशय शांत आणि रमणीय आहे। खूप पाऊस पडतोय, त्यामुळे वातावरणात गारवा तयार झालेला आहे। मित्रांनो, हे प्राचीन व जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं। आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत। गाभाऱ्यात अनेक देवांच्या देखण्या मूर्त्या आहेत। असं मूर्तिवैभव आपल्या कोकणातच बघायला मिळतं। गाभाऱ्यातील वातावरण अगरबत्तीच्या सुगंधाने काठोकाठ भरलेलं आहे। अतिशय निर्मळ आणि प्रसन्न वातावरण आहे। गाभाऱ्यातील लाकडी खांबांवर अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं आहे। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारासमोर सभामंडप आहे। मित्रांनो, हे देखणं मूर्तिवैभव डोळ्यात साठवून मी निघालोय पुढच्या प्रवासाला। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।